अशी जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, वारकरी संप्रदायाची जी धुरा आहे, वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, ते परंपरेचा जो बेस आहे, त्याचा जो पाया आहे तो ज्ञान आहे आणि त्याचा कळस हा वैराग्य आहे. ज्ञान आणि कळस एकत्र कुठे येतं? जिथं ज्ञान आहे तिथं वैराग्य येतं, जिथं वैराग्य आहे तिथं ज्ञान येतं. ज्ञानोबारायाने पाया घातला आणि तुका झाला असे कळस. या पूर्ण भागवत रूपी मंदिराच मध्ये आपण सर्वजण त्याचे एक अंग आहोत. वारकरी संप्रदायाची पाय इतकी सामान्य नाही. वारकरी संप्रदायाच्या पायामध्ये जर ज्ञान आणि वैराग्य जर असेल तर त्या परंपरेतले महात्मे लौकिकातलं कसं मागतील? विठाला विठाला. वारकरी संप्रदायाची नुसती परंपरा नाही, या भारत देशाची परंपरा अशी आहे की या भारत देशामध्ये आतापर्यंत जेवढे महापुरुष झाले, जेवढे महात्मे झाले, यांचं संपूर्ण जीवन हे वैराग्याचं जीवन आहे. आपल्या ज्या भूतलामध्ये, आपल्या भारत देशामध्ये असेही एक महात्मे होऊन गेले ज्यांचं नाव होतं स्वामी विवेकानंदजी. ज्यावेळेस ते प्रदेशामध्ये अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये महाराज गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं प्रवचन सुरू झालं. महाराजांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं प्रवचन दिलं, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान दिलं. धर्मशास्त्राच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. सगळे लोक प्रसन्न झाले, सर्व लोकांना आनंद झाला की असा एक महात्मा या भारत देशातून आलाय. तर त्याचं वक्तव्य ऐकल्यानंतर संपूर्ण अमेरिका हे धुंदावून गेलेली आहे. सगळ्या लोकांना खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. काही लोक महाराजांकडे जायची, त्यांची सेवा करायची, कोणी जेवायला द्यायचं, कोणी काही काही सेवा करायचं. महात्मे आल्यानंतर सेवा केली जाते, त्यांची देखील त्या पद्धतीने सेवा झाली. आणि स्वामी विवेकानंदजीचे अनेक प्रवचन झाल्यानंतर काही मंडळी त्यांच्याकडे आले, महाराज तुम्ही इतकं सुंदर अशा प्रकारे प्रवचन करताय, इतकं तत्वज्ञान मांडताय, तुम्ही कायमस्वरूपी इथेच राहिलं पाहिजे. पण महाराजांची वेशभूषा खाली फक्त कटी वस्त्र म्हणजे फक्त लुंगी घातलेली, वरी एक बंडी घातलेली, डोक्याला भगवा वस्त्राचा एक फेटा बांधलेला, अशा प्रकारची त्यांचं वेशभूषा. काही मंडळींना असं वाटलं महाराज इतके सुंदर प्रकारे प्रवचन करताय, अनेक ठिकाणी मोठे मोठे पाकिटं दिले जात आहे, आपण बी महाराजांना काहीतरी दिलं पाहिजे. एक व्यक्ती त्याच्यामधून आली आणि महाराजांना सांगितलं, महाराज मला खूप इच्छा झाली, मला खूप आनंद वाटतोय आणि त्या आनंदापायी माझी अशी इच्छा आहे की महाराज तुम्ही आमच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे. मी तुमच्यासाठी आमच्या देशातले कपडे आणलेत. महाराजांनी ते कपड्याकडे पाहिलं आणि सांगून दिलं की मी तुमचे कुठलेही कपडे घेणार नाही, मी कुठलंही तुमचं वस्त्र घेणार नाही. व्यक्तीला वाटलं की आम्ही एवढ्या प्रेमाने देत आहोत आणि महाराज का घेत नाही? महाराज तुम्ही घेतलं पाहिजे. महाराजांनी नाही सांगितलं, नाही सांगितलं आम्ही तुमचं कुठल्याच प्रकारची वस्तू घेणार नाही. व्यक्ती माघारी निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी आणखी एक दुसऱ्या प्रकारची व्यक्ती आली आणि महाराजांना सांगितलं, महाराज मी तुमचं प्रवचन ऐकून खूप प्रसन्न झालेलो आहे आणि माझी एक अशी इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी भेट म्हणून द्यावं. काय द्यावं? तर त्याने पायातली चपला आणलेल्या होत्या, अतिशय चांगल्या क्वालिटीच्या चपला आणल्या, महाराजांना दिल्या. महाराजांनी त्या पाहिल्या, स्वतःच्या पायातल्या खडाऊ काढून टाकल्या आणि पायामध्ये त्या चपला धारण केल्या. ज्या व्यक्तीने पहिल्या दिवशी महाराजांना कपडे आणले होते, चांगला आहे का, त्याच व्यक्तीने पुन्हा प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आमच्या सोबत भेदभाव करता की काय? काल आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला म्हटलं महाराज हे वस्त्र तुम्ही घ्या, आमच्या देशातले वस्त्र तुम्ही घ्या, माझी देण्याची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही सांगितलं वैराग्याच्या भूमिकेतून की मी तुमचे वस्त्र घेणार नाही, मी केवळ आणि केवळ माझे वस्त्र परिधान करणार आहे. मग आज तुम्ही आमच्या देशातलं कोणती वस्तू न घेणारे आमच्या देशातले चप्पल कसं काय घातले? कुठे गेले तुमचे खडव? आणि बऱ्याचदा असंच घडतं, मनुष्य चुकेल कुठं याच्याकडे माणसाचा डोळा चांगलाच असतो, विशेष करून आमच्याकडे तर जास्तच असतो. एखादा बाबा जर पान टपरीवर दिखना, काय मग महाराज तमाकुली दी का काय? आता तिथं तो माचीस घ्यायला गेला असेल, पूजेसाठी पान लागतात ते पान घ्यायला गेला असेल, तसं नाही. महाराज पान टपरीवर दिखना बरं, काहीतरी घोटाळा असेल. महाराज फक्त दिसलाच पाहिजे कुठेतरी. तयार लोक. महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्या पायामध्ये तुम्ही आमच्या देशातली चप्पल कशी घातली? त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारे त्याचं उत्तर दिलं. महाराजांनी उत्तर असं दिलं, मी तुमच्या देशातली चप्पल ह्याच्यासाठी घातली आहे आणि काल तुमच्या देशातले मी वस्त्र ह्याच्यासाठी नाही घेतले. आमच्या देशातली संस्कृती ही त्याग प्रधान आहे, म्हणून मी माझ्या देशातले भगवे वस्त्र हे डोक्यावर परिधान केलेले आहे. तुमच्या देशातली संस्कृती हे भोग प्रधान असल्या कारणाने मी तुमच्या देशातली चप्पल ही माझ्या पायाखाली तुडवलेली आहे. याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, याचा धरीन अभिमान, करीन
असं म्हणण्यासाठी काही साधी ताकद लागत नाही बरं. हे वरच्यावर हू हू टू टू करूनच चालत. आथानी कैरीन तथानी कैरीन कैरी. तुम्ही दिवसभर जरी भजन म्हटले तर तुमच्या पोटातली चपाती सुद्धा जाणार नाही, पचणार नाही. पण इथं आम्ही अर्धा किलो जरी साबुदाणा खाल्ला एका चालीमध्ये त्याचं पाणी होऊन जातं. कारण की मी बी म्हणणार आहे म्हणजे मला अनुभव आहे ना. याचा धरीना भीमान करीना फुले जतन. हो करीना फुले करीना फुले जतन. याचा धरीना भीमान करीना फुले जतन. हो याचा धरीना भीमान करीना फुले जतन. याचा धरीना भीमान करीना फुले जतन. देशाची संस्कृती इतकी महान आहे. आपल्या देशाची संस्कृती ही त्याग प्रधान आहे. आपल्या देशामध्ये स्वीकारणं हे नाही आहे, आपल्या देशामध्ये देणं हे आपल्या देशाचा स्वभाव आहे. ज्या वेळेस कोरोना आला होता त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या देशाने लोकांना दिलंय. ज्या ज्या वेळेस आपल्या देशावर संकट पडलं त्या टायमाला इतर देशांनी अट ठेवली, अट की तुम्हाला जर काही आम्हाला सहकार्य करायचं असेल तर आमच्यासोबत तुम्हाला हे ॲग्रीमेंट करावं लागेल. आमच्याकडून तुम्हाला जर अपेक्षा असेल सहकार्याची तर आमच्या देशाबरोबर तुम्हाला ट्रेड करावं लागेल, घेण्या देण्याचा व्यवहार करावा लागेल. पण ज्या ज्या वेळेस परदेशामध्ये किती मोठे मोठे जर संकट आले तर आपल्या देशाने कोणत्याच प्रकारची अट ठेवली नाही. आमच्या देशाने सांगितलं ईश्वर सर्व भूताना, सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वर आहे. आम्ही जी सेवा करतो आहे ती ईश्वराची सेवा करतो या भावनेतून आपल्या देशाने दिलेलं घेतलेलं नाही. कोरोनामध्ये लस सुद्धा द्यायची वेळ आली, आपणच दिली. अफगाणिस्तानामध्ये ज्या टायमाला त्यांचं भांडण सुरू झालं ते मुस्लिम होते. बरेच लोक म्हणायचे की आपल्या देशाला काय एवढं मनामध्ये की आपण त्यांना दिलं पाहिजे. पण त्यावेळेस सुद्धा आपल्या शासनाने हा विचार केला की आम्ही त्यांना सपोर्ट करतोय म्हणजे त्यांच्या आतंकवादी संघटनेला आम्ही सपोर्ट करत नाही, तर आम्ही जे त्यांना सपोर्ट करत आहोत हे फक्त मानवतेच्या नात्याने सपोर्ट करत आहोत. या ठिकाणी बसलेल्या सगळ्या माणसांना एक प्रश्न पडेल. मग असेच मी आल्याबरोबर मला सांगितलं की अमुक अमुक व्यक्ती महाराजांची आम्ही सेवा घेणार होतो पण काही कारणास्तव आम्ही ती रद्द केली आणि त्यांच्या जागी आम्ही तुमची सेवा ठेवली. मी म्हटलं माझी सेवा ठेवली एवढं तुम्हाला का आमच्याबद्दल प्रेम. त्यांनी त्याचं उत्तर एकदम शॉर्टमध्ये दिलं ते मी इथे तुम्हाला सांगत नाही. काय दिलं असेल, XYZ काहीतरी उत्तर दिलं असेल. या संप्रदायामध्ये बऱ्याचदा आम्हाला असा कॉल येतो, आज विशेष रूपाने मागण्याचे कीर्तन म्हणून सांगतो. आम्हाला अनेक लोकांचा कॉल येतो आणि कॉल आल्यानंतर पहिल्या कॉलामध्ये हे म्हटलं जातं महाराज तुमची कीर्तनाची सेवा ठेवायची आहे, तुमची कीर्तनाची फी किती आहे. खूप खंत वाटते, खूप वेदना होतात, त्रास होतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची डायरी हातात घ्यायची. ज्या महात्म्याने आयुष्यामध्ये एका रुपयाची अभिलाषा ठेवली नाही, ज्या महात्म्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आज कीर्तनाची परंपरा तळागाळामध्ये पोहोचली, त्या महात्म्याची डायरी हातात ठेवायची. लोकांना आपण म्हणायचं की मला 15,000 पाहिजे मग मी तुमची तारीख घेईल. आपण मेलेलं बरं, मेलेलं बरं. कोणते महात्मे, कोणते तुकोबराय, कोणते जोग महाराज, कोणते मामासाहेब, कोणते बंकटस्वामी महाराज यांच्या विचारांचा हा संप्रदाय. एक काळ असा होता की आता या गावामध्ये येत असताना मला सुद्धा रस्त्याचा थोडा प्रॉब्लेम आलाच, पण याच्या आधी तर रस्ताच नव्हता, गाड्या नव्हते, मोबाईल नव्हते, कोणत्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी नव्हती, व्हॉट्सअप नव्हता. लोकेशन पाठवून देऊन महाराज तुम्ही घरापर्यंत आमच्या मंडपापर्यंत याल. महाराजांची तारीख वारीमध्ये घ्यायची आणि महाराज 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी त्या गावामध्ये येऊन पोहोचायचे. पण महाराज जर संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आले तर बरे, नाही तर गावामध्ये कीर्तनकार तयारच ठेवायचे. आणि पूर्वी गायक वादक जे असायचे त्याच्यातून एखादे तरी महाराज कीर्तनकार असायचे, त्यांनाच उभं केलं जातं की महाराज आज ना दिन तुम ना, अशी त्या टायमाची परंपरा असायची. या सगळ्या महात्म्य लोकांनी संप्रदायासाठी संपूर्ण आयुष्य झिजवले महाराज. तेव्हा कुठं आज कीर्तनाची परंपरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये दिसत आहे. त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. वास्तविक पाहता ही चूक समाजाची नाही की समाज आम्हाला विचारतो कीर्तनाची महाराज फी किती द्यायची.
कीर्तनाची कधी फी नसते, कीर्तनाची कधी सुपारी नसते, कीर्तनाची सुपारी कधी होऊ शकत नाही, कीर्तनाची कधी फी होऊ शकत नाही, कीर्तनाचे पैसे किती हेही होऊ शकत नाही. येण्या जाण्याचा खर्च तुम्ही म्हणू शकता. कोणी महाराजांनी जर तुम्हाला सांगितलं की मला 50,000 पाहिजे, पटलं तर ठेवावं, नाही तर कॅन्सल करून द्यावं. ज्यांच्याकडे फॉर्च्युनर आहे, ज्यांच्याकडे इनोवा गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, त्यांना भरपूर त्याचा खर्च आहे, ते पैसे घेतील यात नो डाऊट, काही अडचण नाही. आपल्याला वाटलं तर त्यांना आपण बोलू शकतो, पण कीर्तनाचा मोल कधी होऊ शकत नाही, ध्यानात ठेवा. अरे कीर्तनाची मर्यादा किती मोठी आहे. कीर्तन इतकं सामान्य नाही. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप, कलियुगा माझे करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी. या कीर्तनाची मर्यादा इतकी मोठी आहे, तर त्या कीर्तनाचे 10 आणि 15 हजारामध्ये मोल कसा होईल. जगद्गुरु तुकोबरायांचे जे शब्द आहेत, जे मराठीमध्ये जरी असले तरी सांदीपन महाराज, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणतात की जगद्गुरु तुकोबरायांचे, ज्ञानोबरायांचे शब्द हे केवळ शब्द नाही, हे शब्द हे जागजात साक्षात मंत्र आहेत. विढाला विढाला, हा त्यागाचा संप्रदाय. हा संप्रदाय एवढा सामान्य नाही. मी ज्या गावामधून आलेलो आहे, तुम्हाला असं वाटतं मी गुजराती माणूस असेल? कोणाला वाटतं? मी जवळपास 10 भाषेत महाराज कीर्तन करतो. आणि आता माझा जन्म तसा अहमदाबादमधला आहे. लहानाचं मोठं मी बालपण माझं नवसारीमध्ये गेलं. महाराज माझ्या घरी आलेले आहेत. तिथे सुद्धा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज यांची वारकरी शिक्षण संस्था आम्ही स्थापन केली. जवळपास 150 विद्यार्थी आमच्याकडे राहतात. हिंदी, मराठी, गुजराती व अन्य भाषेमध्ये आम्ही त्यांना कीर्तन शिकवतो. ही कीर्तनाची परंपरा आणि संप्रदायाची परंपरा ही केवळ आपल्या महाराष्ट्रापुरती, जिल्ह्यापुरती, तालुक्यापुरती मर्यादित नाही, ती जगभरामध्ये जायला लागली. याच्या मागे सुद्धा काही कारण आहे. आजही आम्ही गुजरात राज्यामध्ये कीर्तन करतो. बरेच लोक मला म्हणतात, महाराज तिकडे आपले मराठी लोक आहेत. म्हटलं मराठी लोक आहे नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण आजपासून 750 वर्ष आधी नामदेव महाराज पंढरपुरावरून पंजाब गुमानपर्यंत पायी गेले आणि कीर्तनाचा प्रचार प्रसार केला. आजही पंजाबमध्ये नामदेव महाराजाला नामदेव महाराज म्हणत नाही, तर नामदेव महाराजाला नामदेव भगवान म्हणतात. विठाला 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 विठाला. आमच्या तिकडे आम्ही कीर्तन करत असताना कीर्तनाची जी पद्धत आहे, जी आता मी ज्या पद्धतीने कीर्तन करतो, असंच फक्त भाषेचा डिफरन्स असतो. भाषा चेंज. ज्ञानोबरांची ओवी तिथे राहणार, ज्ञानोबा तुकोबराचा अभंग तिथे राहणार, अशाच प्रकारची प्रस्तावना राहणार, फक्त बोलण्याची पद्धत चेंज होणार. અમારી ત્યાં અત્યારે પણ કીર્તન કરતી વખતે સંપૂર્ણ ગુજરાત રાજ્યની અંદર વારકરી સંપ્રદાયનો પ્રચાર થઈ રહ્યો છે. એના અંદર અત્યાર સુધી લોકોને એવું લાગતું હતું કે એક એવો સંપ્રદાય અમારી પાસે હોવો જોઈએ કે જેથી અમને ભગવાનની પ્રાપ્તિ થાય. અને હું એવું કહીશ કે આ વિશ્વની અંદર, આ પૃથ્વીની ઉપર આજના ચાલુ ઘડીએ કોઈ સંપ્રદાય એવો હશે કે તમને ભગવાનની પ્રાપ્તિ કરી આપે, તો એ કેવળ અને કેવળ સંપ્રદાય હા વારકરી સંપ્રદાય. दुसरा संप्रदाय मी टाकत नाही. खूप आहेत संप्रदाय, पण या संप्रदायासारखी ताकद जगाच्या पाठीवर नाही. अहो 100, 150, 200 वर्षामध्ये निर्माण झालेले संप्रदाय, ते संप्रदाय काय देतील? कोणताही जर संप्रदाय असेल त्या संप्रदायाला देव असला पाहिजे, संप्रदायाला तीर्थ असलं पाहिजे, संप्रदायाला क्षेत्र असलं पाहिजे, त्या संप्रदायाला ग्रंथ असला पाहिजे आणि त्या संप्रदायाला संत असला पाहिजे. एवढ्या गोष्टी ज्या संप्रदायाला असतात त्याला भगवंताच्या प्राप्तीपर्यंत पोहोचता येतं. विठाला 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 विठाला.